शांत बसा. पुन्हा एकदा बोरले चर्च वडील वर्ग महिला मंडळ संडे स्कूल टीचर व सर्व सभासदांचे प्रभूमध्ये मी आभार मानतो. त्या प्रभूचे आभार मानतो की तो महान असा दिवस या मंडळीमध्ये त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी मला दिल्याबद्दल. आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, मी तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभू येशू, आमच्या हृदयाच्या गव्हाणीमध्ये तुझा जन्म खऱ्या अर्थाने होऊ दे. आणि प्रभू, तुझं वचन आम्ही पेरत असताना तुझ्या प्रियजनांच्या हृदयामध्ये ते ठसलं जाऊ दे. आणि कुठे 30 पट 60 पट आणि 100 पट येऊ दे असं दैन्याने कृपेनं कर. मी धन्यवाद देतो प्रभू. प्रत्येकाची स्वप्न आहेत, प्रत्येकाचं प्रवेशवरा एक इच्छा आहे, ते तू जाणतोस प्रभू येशू. आज या तारणाच्या दिवशी प्रथम आमच्या जीवनामध्ये तुझं तारण येऊ दे. आणि प्रभू, सर्व जगातली गोष्ट आमच्यासाठी मोकळ्या केल्या जाऊ दे. तुझ्या तारणामध्ये सहभागित्व होत असताना आम्हाला तो आशीर्वाद दे. इथून पुढची वेळ मी तुझ्या हातामध्ये देतो. आमेन. बोले येशू मसीह की. शांत राहिला तर झोप येईल, शांत राहिला तर झोप येईल. मग झोप येईल म्हणून मध्ये काहीतरी मी विचारतो तर होय किंवा नाही म्हणत जावा. मी काय तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो नाही. आजचा दिवस आहे येशूचा जन्म. पण येशूचा जन्माला आम्ही काय केलं माहिती आहे का? गेले महिनाभर आमची तयारी चालल्या, होय किंवा नाही? कपडे घेण्यासाठी, घर रंगवण्यासाठी, फराळ करण्यासाठी, मंदिरात येण्यासाठी महिना काय आम्हाला पुरत नाही. शेवटचा क्षण सुद्धा काहीतरी आमच्या जीवनात विसरत असतं आणि आम्हाला ते हवंच असतं. बरोबर आहे ना? आणि प्लॅनिंग असते ड्रेसची. मला हा ड्रेस पाहिजे, मला ही साडी पाहिजे, मला हे शर्ट पॅन्ट पाहिजे, मला ही जीन पाहिजे, ट्राउझर पाहिजे. अनेकांचे प्लॅनिंग असतात, होय किंवा नाही? खूप छान आहे. कशासाठी? तर मला मंदिरात जायचं आहे, मला मंदिरात. पण तुम्हाला सांगू द्या, तुम्ही मंदिरात यायला लागलाय, पण आम्ही प्रेझेंट काय करत आहोत? मी माझे कपडे नाही आहे, तर मी माझं हृदय त्या प्रभूला दाखवण्यासाठी, समर्पित करण्यासाठी येत आहोत. ही भावना आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का? नाहीतर कधी कधी असं झालं, एका चर्चमध्ये संदेश चालू आहे आणि हळूच 2 लेडीज म्हणतात, साडी कुठनं घेतलीस का? आणि तिकडं माझे तरुण मुलं होते, ते हळूच विचारतात, पॅन्ट भारी आहे, शर्ट भारी आहे, जॅकेट भारी आहे. बरोबर आहे ना? असं होऊ नये. कारण जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं, मेंढपाळ निघाले, त्यांनी त्या तारणाऱ्याला पाहिलं. बरोबर आहे की नाही? आणि मागी लोकांना तो राजा मिळाला. आज मंदिरात येऊन आम्हाला काय मिळत आहे? प्रश्नचिन्ह आहे. मंदिरात आजच्या दिवशी येऊन आम्हाला काय मिळत आहे? म्हणून जे गीत गायलं 10:30 वाजता, येता येता का बेथलेहेमा येता का, प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्याच्या जीवनात प्रश्न आहे त्याचं जीवन दुःखी आहे. पण गीतकार प्रत्येक ओळीला प्रश्नचिन्ह करतोय. तो हा प्रश्न आज देखील तुम्हाला विचारतोय, येता येता का बेथलेहेमा येता का, दूता संगे जय जय कार्य गगना भरता का. आम्ही येतोय खरं आहे, पण आज आमच्या आवाजामुळे गगन भरत नाही आहे, आवाजामुळे परिसर गाजत नाही आहे. आम्ही आमचे आवाज दाबत आहे, आमचे हात दाबत आहे. सांगू द्या, भाकरी करताना सुद्धा आवाज तुमच्यापेक्षा जास्त येतोय, खरं आहे का? पण आम्ही देवासाठी टाळ्या मारताना सुद्धा विचार करतोय, किती कंजूसपणा करतोय. मी तुम्हाला दुखवायसाठी नाही आलो. प्रश्नचिन्ह गाण्यामध्ये दिलेले आहेत. आणि ही ख्रिस्त जयंती आजच्या दिवसासाठी नाही आहे, तर गीतकार म्हणतो इथून पुढे सर्वदाच आहे. म्हणून ज्याच्या आयुष्यात तो तारणारा आलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये क्रिसमस रोजच आहे. आमेन म्हणाल का? काय काय तरुण असे आहेत, काय काय पुरुष असे आहेत, काय स्त्रिया अशा आहेत की महिन्याला ड्रेस मिळतो त्यांना, आणि त्यांना सुद्धा घेऊ वाटतं. हे त्यांच्याकडून नाही आहे, देवाने त्यांच्यासाठी ते तयार केलेलं आहे. आमेन म्हणाल का? उदाहरणार्थ, मी 2 महिन्याला एक शर्ट घालतोय, एक पॅन्ट घालतोय. का घालतोय? दाखवण्यासाठी नाही आहे. कल्पना मी माझ्या देवाला सांगितली. गरिबीत असताना मी पुकारलं आणि प्रभूला म्हटलं, प्रभू या गरिबीमधून मला तू बाहेर घे, मी तुला स्वीकारतो. आणि मी जेव्हा मोठा होईल तेव्हा
मी कधी फाटक्या कपड्यात नसावा. आमेन म्हणाल का? ही आहे देवाकडे मागण्याची आम्हाला गरज. पण आम्ही मंदिरात का आलोय? तर काही वेळाने तुम्ही घड्याळ बघत राहाल, 12 वाजले संदेश संपत नाहीये. मग आम्ही मंदिरात काय ऐकायला आलेलो आहे? वेळ देवाला सांगू नका. अर्धा तास, 10 मिनिटं, 15 मिनिटं देवाला त्याचं कार्य करण्यासाठी वेळ द्या. जो देवाला आपला वेळ देतो तो सर्व समर्थ ठरला जातो. पण आमच्याकडे आज या धावपळीच्या जीवनामध्ये देवाला द्यायला वेळच नाहीये. मग तुम्हाला सांगू द्या, त्या रात्री काय झालं? ते मेंढपाळ आपल्या मेंढरांना सुरक्षितच्या जाळीमध्ये ठेवतात आणि एकत्र येतात. काहीतरी बोलत असतील ना, ते सुख दुःखाच्या काहीतरी गोष्टी बोलत असतील. नेहमी स्त्रिया एकत्र झाल्या तर बोलत असतात, पुरुष एकत्र झाले तर बोलत असतात. काय बोलतात? अरे माझ्या प्रॉब्लेम इतके आहेत, माझ्या घरात एवढं झालेलं आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये हे घडत आहे. त्याच प्रकारे ते बोलत होते. त्यांना माहिती नव्हतं की आमच्या पुढे जीवनात काय होणार आहे. पण तुम्हाला सांगू द्या, त्या रात्री आकाशातून एक देवदूत उतरला आणि तुम्हाला सांगू द्या, पांढऱ्या कपड्यात जर अचानक कोणतर तुमच्या पुढे आला, तुमची प्रतिक्रिया काय असेल? मागे शिकवले मी तुम्हाला. काय असेल? घाबरणार आणि काय म्हणणार? भूत. म्हणजे देवदूताला सुद्धा मी भूत म्हणायला भेट नाही. पण तुम्हाला सांगू द्या, ते भेल्यानंतर तो देवदूत त्यांना आधार देतो. हालेलुया. काय देतो? आधार देतो. अरे मग तुम्ही घाबरलेला आहात तर ते तुम्हाला आधार देणार नाहीये का? तिथं आधार देतो आणि त्यांना सुवार्ता सांगतो. भिवू नका, कारण आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात कोण जन्मलेला आहे? तारणारा जन्मलेला आहे. म्हणा, तारणारा जन्मलेला आहे. मग विचार करा, आजच्या दिवशी तुमच्यासाठी माझ्यासाठी कोण जन्मलेला आहे? तारणारा जन्मलेला. विसरू नका हा शब्द, कारण मी पापी आहे. माझ्या या पापातून मला मुक्त पाहिजे, सुटका पाहिजे, तर माझं तारण होणं गरजेचं आहे. म्हणून देवाने राजा म्हणून नाही आहे तर तारणारा म्हणून जन्म घेतला. आमेन म्हणाल का? तारणारा म्हणून जन्म घेतला. आणि कुठे जन्म घेतला? सर्वांना पाठ आहे, पण बोलायचं नाही असं ठरवलंय का? मी बोलतोय म्हणून राग येत नाही ना तुम्हाला? राग येत नाही ना? चिडू नका प्रियानो. बायबल असं सांगतं, एकमेकांना शिकवत राहा. चांगलं काय आहे, वाईट काय आहे. आणि बायबल असं सांगतं, चांगलं ते घ्या, वाईट सोडून द्या. मग येशूचा जन्म कुठे झाला? जोरात तर म्हणा. पुरुष मंडळी काय झालं? झाला का नाही झाला? होय किंवा नाही? पण आता लक्षात ठेवा, प्रण करा आजच्या दिवशी. गायच्या गोटात म्हणणारे हात वर करा. मी प्रण शिकवायला लागलोय. देवाचं बायबल काय आहे ते खाली करा. मी कोणाला काय म्हणणार नाहीये. आजपासून बारकाईनं बायबल वाचायला शिका. येशूचा जन्म गायच्या गोट्यात झालेला नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर मला कधीही इथून पुढे बाहेर आल्यानंतर संदेश जाणून भेटा, चुकतंय म्हणून सांगा. बायबल असं सांगतं, येशूचा जन्म गवानीत झाला. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का? पण आम्ही या मंदिरामध्ये पूर्वजांकडून ऐकत आहे, गायच्या गोट्यात झाला, गायच्या गोट्यात झाला, गायच्या गोट्यात झाला. आणि आम्ही तेच पाठांतर केले. बायबल उघडलंच नाहीये. बायबल कधी उघडून पाहिलेलं नाहीये. आमच्या पूर्वजांनी सांगितलं गायच्या गोट्यात झाला, आम्ही म्हणतोय गायच्या गोट्यात झाला, गोट्यात झाला. बायबल असं सांगतं गोट्यात नाहीये बाबांनो, गव्हाणीत झाला. आणि गव्हाणी कशाला म्हणतात? तर जिथं गवत ठेवतात त्या जागेला गव्हाणी म्हणतात, आणि जिथे जनावरे बांधतात त्याला गोटा म्हणतात. म्हणून बायबल सांगतं येशूचा जन्म. म्हणा की आता तर आमेन म्हणाल का? गेलं का कानावचं जुनं पण आता? अरे भाई किंवा नाही? विसरू नका. इथून पुढे येशू तुम्हाला हाच प्रश्न करेल, बायबल कसं वाचतोयस? कारण देवाचं वचन सांगतं, काना मात्रा रद्द करू नकोस. जर रद्द करशील तर शापास कारण होईल. अरे काना मात्राच काय, आम्ही विलांट्या रेगा सगळ्याच गायब करत आहोत आणि शापास कारण होत आहे. म्हणून तर येशूचा जन्म या पृथ्वीवरती झाला आणि गव्हाणीत झाला. आमेन म्हणाल का? आता काय होतं बघा, दूत त्या मेंढपाळांना हा संदेश सांगत आहे, त्यांना आधार देत आहे. आणि आधार देत असताना बाकीच्या देवदूतांना राहवलं नाहीये. अरे तूच का सुवार्ता सांगतोयस? म्हणून थांबता थांबता सर्व दूत पृथ्वीवरती आले आणि त्यांनी म्हटलं आम्हालाही सांगायचं आहे. आणि
सर्वांनी मिळून ते गीत गायलं, उर्ध्वलो की देवाला गौरव. आणि ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झालेला आहे त्याला शांती असो. आमेन. जोपर्यंत देवाचं प्रेम तुमच्यामध्ये येत नाहीये, देवाचा अनुग्रह तुमच्यावरती येत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला शांती मिळत नाहीये. आणि ही सुवार्ता त्या दूतांनी सांगितली आणि हेच वचन आकाशात बुजलं गेलं आणि दूत आता आधार पावले होते, ते भेले नव्हते आणि त्यांनी परत एकत्र आले आणि विचार त्यांनी काय केला बघा. देवदूतांनी जे आम्हाला सांगितलेले आहे ते खरं आहे का नाही बघायला जाऊया. आमेन म्हणाल का? आता विचार करा, तुमची जनावर तिथेच आहेत आणि तुम्हाला देवदूतांनी सांगितलेलं आहे, तर तुम्ही जनावर सोडून जाणार का? जाणार नाहीये. कारण जगातली संपत्ती ही त्यांची होती. पण तिथं सांगू द्या, त्या मेंढपाळांनी त्या मेंढरांचा विचार केलेला नाहीये. त्यांनी त्या क्षणी एकमेकांना बोलले की चल आपण ते खरं आहे का बघूया, आणि ते बेथलेहमाकडे चालले. हालेलुया. कुठे चालले? कुठे चालले? बेथलेहमाकडे चालले. आज आम्ही चर्च मध्ये कशासाठी चाललोय? आम्हाला येशू भेटतो का दर रविवारी? कारण आमचीच इच्छा नसते, ऐकायचं नुसतं, बघायचं नुसतं, जायचं. टाइमावर बोट ठेवू नका, टाइमावरती बोट ठेवू नका. गेलेला टाइम परत येत नाहीये, पण देवाने दिलेला टाइम कोणी हिरावून घेत नाहीये. आमेन म्हणाल का? हालेलुया. मग काय होतं बघा, आणि त्यांनी सर्वस्व तिथे सोडलं आणि बेथलेहमात आले. आता मला सांगू दे, दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. रात्रीचा पत्ता शोधायला मला पोरल्यामध्ये घावील का ही चर्च? नाही होणार. पण ज्या घरामध्ये आनंद आलेला आहे ते घर अजूनही जागं होतं. ते घर ती गवाणी अजून सुद्धा जागी होती. तिथं अजून सुद्धा एक दिवा लागलेला होता आणि त्या बाळाचा आवाज येत होता. आणि त्या बेथलेहमामध्ये ते मेंढपाळ शोधत असताना त्यांना त्या गवाणी ते बाळ दिसलं. आश्चर्य वाटलं, अरे तारणारा जन्माला आलाय आणि तो एका घरामध्ये नाही तर गवाणीत आलेला आहे. आणि त्याच्या जवळ ते गेले, जवळ गेले आणि त्या बाळाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांच्यामध्ये कलकलाट चालू झाला. म्हणजे काय झालं माहितीये का? शब्द शब्द एकमेकाला बोलू लागले. देवदूतांनी सुवार्ता सांगितलेली आहे. आम्हाला वाटलं कुठं तर चांगल्या घरामध्ये जन्माला येईल, पण हे दिव्य बालक, हे तारणारा एका गवाणीत कसा काही जन्माला आला? म्हणून सांगू दे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राहत असाल तर येशूकडे बघा. राजांचा राजा या पृथ्वीला निर्माण करणारा जर का लीन होऊ शकतो, तर तुम्ही मी आहे त्यामध्ये का संतुष्ट होत नाहीये? मोठमोठे स्वप्न पाहायला काही हरकत नाही आहे, पण त्या स्वप्नांना देवाला द्यायला तर शिका. देव परिस्थिती बदलतो. आणि ज्या यहोशू आणि मरियानी त्या ठिकाणी जागा मागितली होती आतापर्यंत, की यहोशू म्हणायचं, अरे माझी मिसेस ही गर्भवती आहे, कोणी तर जागा द्या. पण कोणी त्याला जागा दिली नव्हती. सर्व धर्मशाळा त्यात भरल्या होत्या. पण एक मनुष्य समोर आला, घरात तर जागा नाहीये, गवानीत आहे. गवानी सुद्धा यहोशूने स्वीकारली, मरियाने स्वीकारली आणि तिथे येशूचा जन्म झाला. आणि बातचीत जेव्हा मेंढपाळांची त्या घरमालकाच्या कानावरती गेली, इतक्या रात्री कसला हा कलकलाट आहे? काल रात्री कलकलाट झाला का तुमच्यामध्ये? फटाकड्या वाजल्या का नाही वाजल्या? 12 वाजता केक कापला का नाही कापला? नाही कापला? खूप छान. आमच्याकडे बघायला या. झोपच नाही लागली रात्री मला. दारातच इतक्या फटाकड्या वाजवत होत्या, कान किंटाळले होते माझे. अरे प्रार्थना करा म्हणताना नुसत्याच फटाकड्या वाजवत होत्या. स्वागत करत आहोत तारणाऱ्याचं. चांगला आहे, फटाकडे वाजवा, आनंद करा. केक कापला आणि काय प्रार्थना केली? देवा, हा दिवस दाखवल्याबद्दल तुझे आभार मानतो. अरे तारणारा म्हणून कोण स्वीकारणार मग? हालेलुया. मग काय होतं बघा, ज्या ज्या गोष्टी ते बोलत होते मेंढपाळ, त्या गोष्टी त्या घरमालकाने ऐकल्या, शेजाऱ्यांनी ऐकल्या आणि त्या गावामध्ये एक लहर उठली. तारणारा जन्मलेला आहे. अनेक लोक त्या ठिकाणी आले. आणि तुम्हाला सांगू दे, पहिली सुवार्ता या तारणाऱ्याची मेंढपाळाने केली आणि त्या ठिकाणी सर्वांना आश्चर्य वाटलं. आश्चर्याची लहर त्या ठिकाणी पसरली आणि ज्या मालकाने म्हटलं होतं
की माझ्या घरामध्ये तुला जागा नाही आहे, आणि आता तारणारा म्हणताच त्याने त्या दोघांना म्हटलं, आता इथनं या बाळाला उचला, माझ्या घराकडे घ्या, माझ्या घरात घ्या. आमेन म्हणाल का? मी सांगतोय असं नाही, बारकाईने बायबल वाचा. त्याला त्या मालकानं घरात स्थान दिलं. आज देव तेच म्हणत आहे, माझा जन्म तुझ्या घरात झालेला आहे का तुझ्या हृदयात झालेला आहे का? मला तू अजून बाहेरच काढलेला आहेस, अजून मला गवारीतच तू ठेवलेला आहेस का? आमच्या अंतःकरणात येशूचा जन्म होणं गरजेचं आहे. म्हणून करंथीकरास पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, तुझं जे हृदय आहे ते काय आहे? मंदिर आहे. आमेन. मंदिर आहे. मग या हृदयामध्ये माझा येशू आहे का? आजच्या दिवसासाठी नाही आहे, इथून पुढे येईल. आणि तुम्हाला सांगू द्या, मेंढपाळ शांत बसले नाहीये. त्या ठिकाणी सुवार्ता झाली, लोकांनी विश्वास ठेवला आणि हे पुन्हा गेले आपापल्या घरी. आश्चर्याची घटना घडली होती. कोण रात्रीचा प्रवास केले का? आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही. पूर्वी बघा, अंधारात कोण जात असताना हळूच काळी सावली पडली, हळूच गोरं काहीतरी दिसलं, पांढरं दिसलं, घरात येऊन सांगायचे, त्या कोपऱ्यामध्ये, त्या वाटेमध्ये मला असं काय दिसलो, अंगावर काटाच आला. झाले का असं कधी? पूर्वी होत होतं, आता नाही झालं. ठीक आहे. आणि आम्ही गावभर सांगतोय, तिथं जाऊ नको बाबा, रात्रीच्या 1 वाजता 12 वाजता येत होतो, असं घडलं. मेंढपाळाने काय केलं बघा, आपल्या घरी गेले, आपल्या बायकोला सांगितलं, तारणाऱ्याला मी पाहिलं. ते म्हणता, काय घोळवेळ झालाय का? काय तारणाऱ्याला पाहिलं? अगं ऐकून तर घे, मला देवदूत भेटला, स्वर्गातून आमच्यासाठी खाली आला आणि त्याने आम्हाला ही सुवार्ता सांगितली. आणि डोळ्याने मी त्या तारणाऱ्याला पाहिलं. त्या घरामध्ये आनंदाची लहर उठली. शांत बसला असेल का घर? ते सुद्धा म्हटले, चला आम्हालाही दाखवा. त्या बेथलेहेमामध्ये आधीच नावनिशीसाठी नावं नोंद चालली होती, पण त्या बालकाला बघायला आता झुंडीच्या झुंडी चालू लागल्या. आमेन म्हणाल का? ही आहे सुवार्ता. आजपर्यंत तुम्ही ऐकलेली सुवार्ता कुणाला सांगितली आहे काय? आतापर्यंत बायबल वाचलेले तुम्ही कुणाला सांगितलं आहे काय? आतापर्यंत कुणासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे काय? मध्यस्थी केली आहे काय? प्रश्नचिन्ह आहे प्रियानो. देवाचं वचन सांगतं, वार्ता जी तुम्हाला ऐकायला मिळते ते सांगायला शिका. मी आज मंदिरात काय ऐकलं, आज मी मंदिरात काय शिकलो, मी बायबलमध्ये काय वाचलं, देव त्यांच्यामध्ये आशीर्वाद घालतो. म्हणून पुढे जाऊन आम्हाला पाहायला मिळतं, या मेंढपाळाला एक चांगलं स्थान मिळालं. म्हणून परमेश्वर स्वतः म्हणतो स्तोत्रसंहिता 23 मध्ये, काय म्हणतो? लक्ष आहे का? स्तोत्रसंहिता 23 परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर माझा विचार करा. मेंढपाळासारख्या लोकांना जर देव निवडतो, तर तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या लोकांना देव निवडणार नाही आहे काय? सुवार्ता सांगायला चालू केली, समाजामध्ये सुवार्ता झाली, गावामध्ये सुवार्ता झाली आणि तारणाचा प्रचार होऊ लागला. आणि तुम्हाला सांगू द्या, दुसरी घटना ऐका आता. आकाशात कुठल्या बाजूला तारा उगवला त्या रात्री? राईट, पूर्व दिशेस का? बाकीच्या दिशा आहेत ना, पण बायबलमध्ये असं सांगतं, परमेश्वर म्हणतोय, माझा यहूदा जो वंश आहे त्याला मी पूर्व दिशेस वसवेन आणि त्यातून मी तारणारा उदयास आणेन. हे बायबल सांगतं. आणि तसंच झालं. पूर्व दिशेस तारा जेव्हा उगवतोय तेव्हा ज्ञानी लोक होते, हुशार लोक होते, अभ्यासक लोक होते, सायंटिस्ट लोक होते. त्यांनी आतापर्यंत या आकाशाचे जी पाहणी केली होती त्याच्यामध्ये असा तारा त्यांनी कधीच पाहिला नव्हता. आणि त्या ताऱ्याचं रेकॉर्ड ते करून बघतात तर त्यांना समजतं राजा जन्माला आलेला आहे. आमेन म्हणाल का? तुम्हाला वाटतं नासा शोध लावतं, पण तुम्हाला सांगू दे, बायबलमध्ये देवाने माणसांना इतकी बुद्धी दिल्या की ते पृथ्वीवरती त्या काळी राहून अभ्यास करायचे की या नक्षत्राला पाहून काय धरतीवर होतं ते. आमेन म्हणाल का? आणि तेव्हा त्या मागे लोकांनी तो तारा पाहिला आणि त्यांना समजलं राजा जन्माला आलेला आहे आणि ते त्या शोधात चालले. आमेन म्हणाल का? कारण तो देशाचा नाहीये, गावाचा नाहीये, एका कुठल्या राज्याचा राजा नाहीये, तर या पृथ्वीचा राजा जन्माला आलेला आहे. म्हणून ते पाहण्यास निघाले. आमेन म्हणाल का? फक्त यहुद्यांचा नाही आहे, या पृथ्वीचा राजा जन्माला आलेला आहे, तो गव्हाणे. आणि ते ताऱ्याला पाहून त्यांनी सर्व काही गणित केले. तुम्हाला माहिती आहे का?
जेव्हा इतकं मॉडेल आमचा जमाना नव्हता. पूर्वीचं कोणी आहे का ज्यांचं एज 60च्या पुढं आहे? आकाशाकडे बघायचे आणि सांगायचे 12 वाजले. आहे का कोणी असं म्हणायचे का नाही? बरं आता राहू दे, ते नाही समजतो, दुसरं सांगा. पावसाचे प्रकार माहिती आहेत का? म्हातारा पाऊस, हत्ती पाऊस, तरणा पाऊस. अरे आहे का नाही हे तर सांगा. हे आमच्या पूर्वजांनी नक्षत्राला बघून बघून सांगितलेलं आहे. खरं आहे का नाही खरं आहे? आणि तुम्हाला सांगू द्या, पहिले घड्याळ बी कोणाकडे नव्हते. तेव्हा असं मध्ये मध्ये दुपारचं बाहेर चाललो ना, सूर्य डोक्यावर आला की किती वाजलं म्हणायचे. आता बघा आमच्याकडे वेळच नाहीये कुठे बघायला, होय किंवा नाही? आमच्याकडे वेळ आहे का आकाशाकडे बघायला? त्याच्यामुळे आम्हाला हाताकडे बघायला वेळ आहे, असं बघायला वेळ आहे, पण नक्षत्राला बघायला वेळ नाही आहे. आणि उत्पत्तीमध्ये देवाचं वचन सांगतं 2ऱ्या अध्यायामध्ये, मी आकाशामध्ये मोठी ज्योती, छोटी ज्योती, लहान लहान तारे ठेवे, हे दाखवतील की माणसांना ऋतू दाखवतील. आज आम्हाला वेळच नाही आकाशाकडे बघायला. आज आमच्या प्रत्येकाच्या मना खाली झालेले आहे. कुठे झालेले आहे? मना की खाली झालेले आहे? मोबाईलमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काय किती वाजले ह्याच्याशी काय संबंध होतो. एकदा मोबाईल हातात पडला की तारणही नको, जेवणही नको, काही नको. पडलं की बेडवर मोबाईल, बसलं की मोबाईल. बरोबर आहे का? खेळ सुद्धा आमचे लोक विसरले. तो लहान लेकरांना विचारा, गाड्याचा खेळ माहिती आहे का? आजकाल इतकं फास्ट जीवन झालेलं आहे. पूर्वी 60 नंतर म्हातारपण यायचं, पण आता 35 नंतर म्हातारपण आहे. आम्ही म्हणाल का? अरे होय किंवा नाही? ठीक आहे, मुद्द्यावरती येऊया. ते त्या ताऱ्याकडे बघून चालले, पण जायचं कुठे? आकाशाकडे कुठे पाहिले का? तारा जर तुम्हाला दिसला आणि तुम्ही म्हटलाय ताऱ्याला पाच जाऊया, तर तुम्ही जाता का तिथेपर्यंत? नाहीये. पण बारकाईने वचन वाचा. मत्तेकृत शुभवर्तमानाचा 2ऱ्या अध्यायामध्ये बारकाईने वाचा. त्याने मनात एक उद्देश घेतला की आम्हाला जायचंय, त्या राजाला पाहायचंय, आणि त्या ताऱ्याच्या दिशेने ते चालू लागले. आमेन म्हणाल का? कुठे लागले? ताऱ्याच्या दिशेने चालू लागले. रात्रीचा प्रवास तुम्ही केलाय का? केला की नाही केला? गाडीवरनं चंद्र दिसला की दिसतोय एका साईडला, आम्ही निघतोय दुसऱ्या साईडला आम्ही. बरोबर आहे ना? पण या ठिकाणी तसं झालेलं नाही. याने इच्छा बाळगली की मला त्या राजाला पाहायचं आहे. आणि पहिल्यांदा असं घडलं, बायबल सांगतं की तारा त्या मागे लोकांचं पुढारपण करू लागला. हालेलुया, आमेन म्हणाल का? तारा त्या मागे लोकांचं पुढारपण करू लागला आणि तो त्यांच्या समोर चालू लागला. आमेन, आमेन तर म्हणा. 2रा अध्याय आणि 9 आणि 10 वचन. तारा त्यांच्या पुढे चालू लागला. आता पाय आलं कुठून त्याला? प्रश्नच पडला. तुम्ही म्हणणार मला तारा त्यांच्या पुढे चालू लागला. कधी ऐकला का हे संदेश? मी नाही सांगत, बायबल सांगतं तारा त्या मागे लोकांचं पुढारपण करू लागला आणि त्यांच्या पुढे चालू लागला. म्हणजे अंतराळात तो त्यांच्या पुढे पुढे चालला, पुढे पुढे चालला. आणि त्या ताऱ्याच्या पाठीमागे हे मागे मागे लोक चालले. आणि असं झालं की बेथलेहेमात येऊपर्यंत उजडलं. म्हणा उजडलं. पहाट झाली, तारा गायब झाला आणि हे लोक राजा जन्माला आहे म्हणून कुठे गेले? राजाच्या महालात गेले. आमेन म्हणाल का? कुठे गेले? राजाच्या महालात गेले. आणि त्यांनी त्या सैन्यांना सांगितलं आम्हाला राजाला भेटायचं आहे, कारण आम्ही गिफ्ट घेऊन आलेलो आहे, प्रेझेंट घेऊन आलेलो आहे, उपहार घेऊन आलेलो आहे. ते विचारतात कशासाठी? राजा जन्मलेला आहे आणि तो राजवाड्यातच जन्मणार म्हणून पाहू दे. आम्हाला पाहायला मिळतं की ते म्हणतात तिथं तर कोण जन्मलेला नाही आहे, तरी ते राजाला त्याला भेटवतात. राजाला आश्चर्य वाटतं, भीती वाटते. मी इथे असताना राजा कुठून जन्मला? माझी तर मिसेस गरोदर नव्हती, मला कुठं आता मुलगा झालेला नाहीये. आणि राजाच्या शोधात आलेले आहे. तेव्हा बारकाईने चौकशी करतो. त्याला तो राग येतो आणि तो शास्त्री पुरुषांना बोलवतो आणि विचारतो हे काय बोलत आहेत? काय लिहिलेलं आहे तुमच्या शास्त्रामध्ये? तेव्हा ते सांगतात राजाचा जन्म बेथलेहेमात होणार आहे. राजा घाबरतो, कारण माझ्या खुर्चीवर दुसरा कोण तर बसणार आहे. आणि आज या खुर्चीसाठी अजून सुद्धा भांडण तंटा चालू आहे. प्रत्येकाला खुर्ची पाहिजे, मागची नको. खुर्ची सोडूया प्रियानो, मी पण सोडूया, कारण देवाला आपलं जीवन देऊया.
आणि या ठिकाणी तो राजा म्हणतो, त्यांना म्हणतो तुम्ही जा आता आणि तुम्ही त्या बालकाचं दर्शन घ्या आणि आल्यानंतर मलाही सांगा आणि मी त्याचं दर्शन घेईन. त्याच्या मनामध्ये कपट असतं, त्याला नमन करायचं नसतं, तर त्याला मारायचं असतं. आणि तेव्हा मागे लोक पुन्हा तिथून बाहेर जात असताना सांगू द्या, देवदूत म्हणतात परत इकडे यायचं नाही, परत इकडे यायचं नाही. रात्र होते, पुन्हा तारा उगवतो. हालेलुया. पुन्हा तारा उगवतो आणि त्या ताऱ्याच्या पाठीमागे ते पुन्हा चालू लागतात. आणि चालत असताना ज्या घरामध्ये, बघा वचन काय सांगतं, बघा गवानीमध्ये नाहीये, आता वचन सांगतं जिथं येशू जन्मला आहे त्या घराच्या वरती तो तारा जाऊन थांबतो. हालेलुया. समजलं का? तारा कुठे जाऊन थांबतो? घराच्या वरती जाऊन थांबतो. आणि त्यांना आता सांगायची गरज नाही, त्या घरात ते घुसतात आणि येशूला पाहतात, त्या राजाला पाहतात आणि आपल्या जवळचं अनमोल असं सोनं गंध सर्व त्याला वाहतात. आज आमच्या मंदिरामध्ये आम्ही काय घेऊन येत आहोत? तुमचा पैसा देवाला उपयोगाचा नाही आहे, तुमचं अनमोल धन देवाला गरजेची नाही आहे, तर तुमचं हृदय देवाला पाहिजे आहे. आमेन. तुमचं आत्मा अंतःकरण देवाला हवा आहे. म्हणून मंदिरात येताना स्वतःचं समर्पण करून या. त्या ठिकाणी त्यांनी त्या राजाला पाहिलं आणि आपल्या उपहार त्यांना दिला आणि ते निघून गेले. तुम्हाला सांगू द्या, जर त्या लोकांचं पुढारपण त्या ताऱ्याने केलं नसतं तर कदाचित त्यांना हा राजा येशू खावला नसता. त्याच प्रकारे कदाचित आमच्या जीवनामध्ये आमचं मार्गदर्शन करायला कोणी नसल्यामुळे आम्हाला योग्य फेलोशिप मिळत नाहीये, योग्य सहभागिता मिळत नाहीये. पण देवाला मागा ना, देवा मी शोधात जाईन, मी देवा शोध करेन तुझ्या चांगल्या फेलोशिपची, देवा मी शोध करेन तुझ्या चांगल्या वचनाची. देव तुमची गरज भागवेल. प्रियानो, कदाचित आज त्या मागे लोकांनी त्या ताऱ्याकडे पाहिलं नसतं तर येशू त्यांना मिळाला नसता. कदाचित आज तुम्ही येशूला सोडून दुसरीकडे पाहत असाल, सुख संपत्ती पाहत असाल, धन दौलत पाहत असाल, तर येशू तुम्हाला मिळणार नाहीये. प्रियानो, येशू तुम्हाला कधीच मिळणार नाहीये. येशूला पहा. कुणाचे सौंदर्य पाहून थांबू नका, धन दौलत पाहून थांबू नका. तसा तारा जाऊन बरोबर येशू जिथं जन्मला आहे त्या घरापाशी जाऊन थांबला. तसंच देवाची इच्छा आहे की तुम्ही जाऊन ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये थांबावं. आमेन म्हणाल का? अनेक तरुण व्यसनाधीन झालेले आहेत, अनेक व्यसनाधीन जागेमध्ये जाऊन थांबत आहेत, बुजुर्ग थांबत आहेत, त्यांच्या जीवनाचा नाश होत आहे. पण जिथे तारा थांबलेला आहे, जिथं तारा जाऊन थांबला, त्या प्रकारे तुम्हीही जाऊन देवाच्या मंडळीत थांबायचं आहे, देवाच्या प्रार्थनेत जाऊन थांबायचं आहे. वेळ लागेल, मधीच ब्रेक होईल, काळजी करू नका. पुन्हा तुमच्या पुढे देव त्या ताऱ्याला पाठवेल. विचार करा, या ठिकाणी त्या मागे लोकांचं पुढारपण तो तारा करत होता. पण तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये पुढारपण करणारा आता कोणी नाहीये, ताऱ्याचा समय तो राहिलेला नाहीये, तर आज माझे पुढारपण कोण करेल? अनेक या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, पुढारी भरपूर झालेले आहेत, तिथे आमचे मस्तक लवतं. पण जो राजांचा राजा आहे त्याच्या पुढे आमचं मस्तक लवत नाही. ताटमानेने आम्ही असतो, हंकारपणामध्ये आम्ही असतो, झुकना नाही चाहते हम. पण तुम्हाला सांगू दे, जो स्वतःला उंच करतो त्याला आपटलं जाईल आणि जो स्वतःला खाली करतो त्याला उंच केलं जाईल. आमेन म्हणाल का? कारण का सांगत आहे मी तुम्हाला ही गोष्ट? सत्य हेच आहे प्रियानो, की आम्हाला त्या ताऱ्याप्रमाणे जाऊन थांबायचं आहे, ताऱ्याप्रमाणे आम्हाला वाटचाल करायची आहे. अडचणीतील दिवस आला की तो तारा गायब झाला, पण त्याला माहिती आहे पुन्हा रात्री येणार आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये संकट आलं, चालायचं थांबू नका, मंदिरात यायचं थांबू नका, प्रार्थना करायचं थांबू नका. मी माझी साक्ष तुम्हाला काय देऊ, तरी पण थोडक्यात सांगतो, वचनाला अनुसरून आहे. 8 दिवस चर्चच्या कामानिमित्त मी बाहेर आहे आणि अंगदुखी, फिवर, टॉन्सेस सुजल्या, इकडे यायचंय, मी कॅन्सल करणार होतो, पण आम्ही 2 दिवस गुडघ्यावरती परत आलो. देवा मला तिथे जायचं आहे, तुझं वचन सांगायचं आहे. माझी गाडी बंद पडली, त्या संजय भोगरे काय
हिरलेच्या मागे पडली होती. संजय गोडावतचे ते फॅन असतात ना, तिथे गाडी अचानक बंद पडली आणि गाडीला सोडून मी बाजूला थांबलो. माझ्या मिसेसला फोन केला, मी काय हिरलेला पोचत नाहीये, जयशिंगपूरच्या पुढे होतो मी आणि मी काय निघू शकत नाही, माझ्यासाठी प्रार्थना कर. तिने म्हटली गाडीला धरून प्रार्थना करा, अडकळण येत आहे. आणि तिथून पुढे मी हिरल्यापर्यंत चालू होते बंद होते चालू होते. माझ्या भाच्याला फोन केला, तुझी गाडी घेऊन लवकर ये, वेळ होत आहे. अडचणी काय येत होते, कारण सत्य तुमच्यामध्ये पेरायचं होतं. हा क्रिसमस तुमच्यामध्ये मला सेलिब्रेट करायचा होता. माझं मोठेपण नाही आहे, सत्य सांगण्यासाठी अनेकदा तुम्हाला दाबवलं जातं. प्रार्थना करताय तर अनेक निंदा तुम्हाला सहन करावी लागते. वचन सांगत असताना अनेकाचे बोलणे तुम्हाला खावे लागतात. पण काळजी करू नका, तुमचं जीवन देवाला समर्पित करा, तो तुम्हाला उंच करेल. आणि तुम्हाला सांगू दे, मी गाणी गाणार नव्हतो. सेक्रेटरींना म्हटलं टॉन्सिल्स सुचल्या, सेक्रेटरी काय ऐकत नाही, गाणी म्हटले म्हणून 2 गाणी म्हटली आणि आवाजात आणखी माझ्या आता गांभीर्य झाले. मला वाटलं कणत मी काहीतरी बोले. आमेन म्हणाल का? पण मला माहिती आहे, जेव्हा मी उभा राहील तेव्हा शक्ती प्रदान तो माझा देव करेल. आमेन म्हणाल का? शक्ती प्रदान तो माझा देव करेल. अनेकदा सांगतो तुम्हाला, बघा तुम्ही म्हणत असाल आता पुढारपण आमचं कोण करणार? तारेने पुढारपण त्या मागे लोकांना केलं, त्यांना तो राजा मिळाला. पण तुम्हाला सांगू दे, मी जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही स्टार आहात, स्टार आहात, राईट सिस्टर, प्रेज द लॉर्ड. अरे खरंच सांगतो तुम्ही स्टार आहात. कारण देवाने पाहिलं की एक स्टारनं आता माझी मंडळी सुधारणार नाहीये, तर देवाने मानवाला स्टार केलं. कसं म्हणा, काय बोलायला नाही, एवढं काय तोंडट खाताय, कसं म्हणा ना. दानिएल 12व्या अध्यायामध्ये बघा, देव म्हणतोय जे चांगली सुवार्ता सांगतात, मंदिराकडे लोकांना घेऊन येतात, देवावरती विश्वास ठेवतात, ते आकाशातील ताऱ्याप्रमाणे आहेत, ते स्टार आहेत. आमेन. मी म्हणतोय का? दानिएल 12:3 मध्ये आहे, तुम्ही स्टार आहात. म्हणून काळजी करू नका, तुमच्या पुढे स्टार चालत नाही, देवाने तुम्हाला स्टार केलेला आहे आणि तुम्ही लोकांच्या पुढे चालायचं आहे. पण आम्ही काय करतोय बघा, पिक्चर मधल्या हिरो हिरोईनना स्टार मानतोय आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे जातोय. कपडे तसलेच पाहिजे, कोट तसलाच पाहिजे, साडी तसलीच पाहिजे. खरं आहे का नाही? कधी सांगा मला तुमच्या इच्छेने कपडे घेताय म्हणून. कुठं तर बघितलेलं असतेच, या नाटकात ती साडी आहे, या नाटकात तो ड्रेस आहे, या पिक्चरमध्ये तो शर्ट आहे, या पिक्चरमध्ये ती पॅन्ट आहे. खरं सांगा, खरं आहे नाही? अरे काय देवासाठी बोला ना, खरं आहे ना? पण स्वतःची इच्छा जाहीर करा ना. तुम्हाला देवाने स्टार केलेलं, मी म्हटलं का तुम्ही स्टार आहात? बायबल सांगतं देवाने तुम्हाला स्टार केलेलं आहे, तर तुम्ही लोकांचा पुढारपण करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणा कसं शक्य आहे? अरे प्रार्थना करा, तुम्ही स्टार आहात. गीत गा, तुम्ही स्टार आहात. बायबल वाचा, तुम्ही स्टार आहात. मंदिरात या, तुम्ही स्टार आहात. आणि देवाचं वचन सांगतं तुम्ही अंधाराची नाहीये तर प्रकाशाची प्रजा आहात. पण तुम्ही म्हणाल आता आमचा प्रकाश जरा कमीच आहे. म्हणा आमचा प्रकाश जरा कमीच आहे. गॉड ब्लेस यू माझ्या लेकरांनो. करंथीकरास पत्र याचा 15वा अध्याय 40-41 मध्ये वचन सांगतं, सूर्य तर चंद्र ताऱ्यांचा प्रकाश आहेच आहे, पण जे स्टार आहेत त्या स्टारचा प्रकाश प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. असं का वचन लिहिले? प्रत्येक स्टारचा प्रकाश हा वेगळा वेगळा आहे. आम्ही तेच आहे. प्रार्थना करताय तरी पण तुम्ही पेटलेलंच आहे ना. आणि जेव्हा बल्ब जातो तेव्हा तुम्ही काय करता? खरं सांगा. एखादा बल्ब जातो घरातला, टूप जाते तर काय करता? फेकून देता का नाही? पण तुम्हाला सांगू द्या, तुम्ही विझलेले नाहीये, पेटलेले आहात. तुम्ही स्टार आहात. म्हणून कमी प्रकाश आहे म्हणून भिवू नका, पण तुम्ही स्टार आहात. अंतराळातील स्टार आहात, चमकणारे स्टार आहात. म्हणून तुमच्याकडे पाहून लोकांनी फॅशन केली पाहिजे. अरे हा जा शर्ट भारी आहे, मी याच्यासारखाच घालेल. अरे ह्या सेवकाची पॅन्ट भारी आहे, ती तसलीच पॅन्ट मी घालेल. ते नाही जमणार आम्हाला. पण कुठला तर हिरो हिरोईन बघितली, ते काही करू दे, आई बाप काय करतील याच्याशी मतलब नाही, मला तेच पाहिजे. आमेन म्हणाल का? सांगू द्या आता, आज देवाने तुम्हाला स्टार केलेला आहे. स्टार आणि स्टार हा जमिनीवर नसतो, आकाशात असतो. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे बघा, कोणतरी मेलं का नाही ते बघ तिथे चमकते, तर तो जात जाय पण जाय हे आहे. पण तुम्हाला सांगू द्या, देवाने आज तुम्हाला आधीच सांगून ठेवलेलं आहे, तुम्ही जेव्हा इथून याल तेव्हा तुम्हाला मी स्टार बनवेन. आमेन म्हणाल का? आमेन म्हणाल का?
रेनॉल्ड बॉन्के नाव माहिती आहे का? रेनॉल्ड बॉन्के अमेरिकन वक्ता आहे. रेनॉल्ड बॉन्के पुण्यामध्ये आले होते 1996 साली. लहान होतो आणि त्याच्या मीटिंगमध्ये गेलो. त्यांचं मला काय आवडलं माहिती आहे काय? मला की काय आवडलं? त्यांचा आवाज आवडला मला. आवाज काय आवडला? ते पंडाळमध्ये आले ना हालेलुया म्हटलं की लोक काय करायचे? एकदम फ्रेश व्हायचे. मी देवाला म्हटलं काय आवाजामध्ये ताकद आहे. हालेलुया म्हटलं फ्रेश होतात. देवा मला काय नको याच्यासारखा आवाज तर दे. आमेन म्हणाल का? पण तुम्हाला सांगू दे, इतका मी भित्राने लाजरा होतो, पण देवाने तेव्हापासून माझ्या आवाजामध्ये तो बळकटपणा दिला. मंदिरातली लाईट गेली तरी चालेल, पण माझा आवाज त्या भिंतीला थटून यायलाच पाहिजे. आमेन हालेलुया. मग काय मागत होता मी? हे शिकायचं आहे. देवाच्या लोकांना बघून मागितलं पाहिजे. जसं एलियाकडे बघून अलिशाने मागितलं, तसं आम्ही देवाकडे मागायचं आहे. देवा मला तसंच पाहिजे. देव देणारा आहे, म्हणून देवाने तुम्हाला स्टार केलेला आहे प्रिया. पण तुम्हाला सांगू दे, आज आमच्या जीवनामध्ये काय घडत आहे बघा. येऊ द्या इस्कोऱ्यातनं तारणाऱ्याला पाहिलं, पण त्या तारणाऱ्याच्या पाठीमागे तो चालला, पण त्याचे विचार त्या पैशाकडे होते. कुठाकडे होते? पैशाकडे होते. म्हणून आम्ही प्रार्थनेत चालत आहोत, तर कोणाच्या संपत्ती तुमच्या डोळ्यापुढे आली तर त्याच्याकडे त्या नजरेने बघू नका. देव मलाही देईल म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करा. यहुद्याचा नाश का झाला? स्टारमय जीवन जगत होता, पण स्वतःला त्याने विझवून घेतलं. त्याच प्रकारे आजच्या काळामध्ये आम्ही या जगातल्या सुखाकडे बघत आहे. ही श्रीमंत झाली, हिचं घर बांधलं, हिच्या घरात हे आहे, तिच्या घरात ते आहे, याच्या घरात गाडी आहे, त्याच्या घरात असं आहे, आणि आम्ही त्याच विचारामध्ये स्वतःला डाऊन करतो आणि विझून जातो. पण तुम्हाला सांगू द्या, आज देखील तुम्ही या मंदिरामध्ये आलेला आहे, ह्याचं कारण एकच आहे की अजून सुद्धा तुम्ही मिनमिनती वाद आहात, आणि देव म्हणतो मी मिनमिनती वाद सुद्धा विझू देणार नाही आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, पुन्हा एकदा तुम्हाला आवाज दे म्हणजे मी तिला पेटवेन, मी तिला प्रकाशमान करेन. म्हणून यशाया 60 देवाचं वचन सांगतं, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आलेला आहे. प्रकाश माझा येशू आहे, जगाचा प्रकाश माझा येशू आहे. आणि तो म्हणतोय काळजी करू नकोस, विजत आहेस तरी मी तुला पॉवरफुल बल्ब तयार करणार आहे, पॉवरफुल स्टार तयार करणार आहे. आणि तुम्हाला सांगू दे, जो विजतो तो आकाशातून पडतो. हालेलुया. जो विजतो तो आकाशातून पडतो. म्हणून कधी पाहिले का हो आकाशामधून स्टार पडताना? पाहिले का नाही पाहिलं? आता पुन्हा पूर्वीच्या दिशेला जाऊया. स्टार जेव्हा त्याचा प्रकाश विसरतो तेव्हा तो वरून खाली पडतो. पण आज देव तुम्हाला सांगत आहे, मी तुला पडण्यासाठी नाहीये, तर मी तुला चमकण्यासाठी बोलवत आहे. हालेलुया. हात वर करूया. हालेलुया. तुम्हाला कशासाठी देव बोलवत आहे? प्रकाशित होण्यासाठी देव तुम्हाला बोलवत आहे. म्हणून सांगू द्या, आज तुम्ही आजारात असाल, विजत असाल, काळजी करू नका, तो उठवायला तो देव समर्थ आहे. निराशेत असाल, गरिबीत असाल, दरिद्रेमध्ये असाल, त्रासामध्ये असाल, अंधकारमध्ये असाल, तरी देव तुम्हाला आज आवाज देत आहे. म्हणून तर या ख्रिस्ताचा जन्म तारणारा म्हणून झाला. हालेलुया. काय म्हणून झाला? तारणारा. कारण आम्हाला तारणाची गरज आहे, म्हणून पहिला पॉइंट मेंढपाळांनी सुवार्ता सांगितली. दुसरा पॉइंट मागे लोकांनी अभ्यास केला. आणि आजचा पॉइंट आहे, आम्ही कशाचा अभ्यास करत आहोत. आमची लेकरं दिवस रात्र मोबाईल मध्ये आहेत, आम्ही स्वतः मोबाईल मध्ये आहोत. आमचं जीवन खाण्यापाण्यामध्ये व्यर्थ आहे. आम्ही सर्व बघत आहे, माझ्या पोटाला काय, माझ्या घरात काय, माझ्या कपड्याचं काय, सगळे ह्या गोष्टीत आहे. पण देव म्हणत आहे, तुम्ही माझ्याबद्दल काय करत आहात? तुम्ही आज घर सजवलेलं आहे, तुम्ही आज देह सजवलेला आहे, तुम्ही आज घरामध्ये अन्न सर्व पक्वाने केलेले आहात, पण तुमच्या आत्म्याचं काय होत आहे? काय होत आहे आत्म्याचं? आज आत्मा तुमच्या बॉडीमध्ये कणत आहे प्रियानो. आणि तो म्हणत आहे, प्रभू याला सुटका दे, प्रभू या देहातून मला बाहेर घे. मग तुम्हाला सांगू द्या, करण्यासाठी नाही आहे, आनंद करण्यासाठी देव तुम्हाला आज आवाज देत आहे. म्हणून देव म्हणतोय, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील, तुम्हाला सांगू द्या, त्या माझ्या प्रभूनं कधीच तुम्हाला आवाज द्यायचं बंद केलेलं नाही आहे. मी विजत असताना सुद्धा तो आवाज देतो, मी जमिनीवर झोपत असताना सुद्धा तो मला आवाज देतो. म्हणतो
पश्चाताप कर आणि तू माझा स्वीकार कर. आणि सांगू द्या, ज्याने त्याचा स्वीकार केला ते तारण पावले. आमेन म्हणाल का? ज्याने त्याचा स्वीकार केला ते तारण पावले असं बायबल सांगतं. पण शताधिपती बघा, त्याने येशूला पाहिलेलं नाही आहे. ते पावलाला पाहतात, त्याच्या वार्तेवर विश्वास ठेवतात आणि तो भोगसून घेतात. सना म्हणतोय, तू मला वाचवत काय आहेस? तो म्हणतो, स्वतःला मारून घेऊ नकोस, आम्ही इथेच आहे. मग आता मी काय करू? तो फक्त एकच शब्द त्याला वापरतोय, प्रभूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या व तुझ्या घराण्याचं तारण होईल. आज काय आहे बघा, प्रकाशित होण्यासाठी, लाईटमय होण्यासाठी आम्हाला गरज आहे त्या येशूची. आमचं अंधकार जीवन जर बदलायचं असेल तर येशूला आमच्या या अंधकार जीवनामध्ये बोलवणं गरजेचं आहे प्रियानो. आणि सांगू दे काय होतं बघा, आमच्यासाठी तुमच्यासाठी आज देखील त्या देवाकडे किती सोयी आहे बघा. मनुष्य उन्हामध्ये जात असताना, दुधामधाच्या देशाकडे जात असताना, त्यांना ऊन लागू नये, त्यांच्या शरीरावरती घाम येऊ नये, त्याला त्रास होऊ नये, डिहायड्रेशन होऊ नये, थकवा येऊ नये म्हणून ढग त्यांच्यावरती येतं आणि ते सावली देतं आणि ढग त्यांच्या बरोबर चालत होता. रात्रीचा प्रकाश देण्यासाठी तेच मेघातून तो अग्नीमध्ये प्रकाश पाहून त्या रात्री ते चालत होते. आज विचार करा, तोच देव तारणारा म्हणून तुमच्या हृदयामध्ये तो जन्माला येऊ इच्छितो आहे. तुम्हाला सांगू द्या, आम्ही सर्वजण गव्हाणी बांधतो, घर सजवतो, पण आमचं देह सजवतो, पण अंतःकरण कधी सजवत नाहीये. जर देवाची इच्छा असती तर त्या गव्हाणीला देवानं आधीच सूर्य चंद्र तारे यानं सजवलं असतं. आमेन म्हणाल का? मी येताना कुठेतरी फोटो पाहिला, एक माणूस मेलाय आणि त्याच्या पाठीमागे सूर्य लावलाय, मावळता सूर्य. माहिती आहे का इंडिकेट काय करतं? म्हणजे तो देव माणूस होता आणि तो मावळलेला आहे. कधी सूर्यचंद्र पाठीमागे आमच्या नाही थांबत. किती आम्ही चांगलो होईल, कारण आम्ही त्याच्यासारखं प्रकाशमान आहोत. हालेलुया. म्हणून तुम्हाला सांगू दे, जो आपलं प्रकाश सोडतो त्याला वर्ण टाकण्यात येतं. जो प्रकाश सोडतो त्याला वर्ण टाकण्यात येतं. आणि आज देवाने तुम्हाला आणि मला या खालून वरती प्राचारण केलेलं आहे. म्हणून या ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही मी करूया, त्याच्या समोर या, प्रार्थना करूया, डोळे बंद करूया, डोळे बंद करूया, थोड्या वेळ स्थिर होऊया स्वतः. कदाचित आज या डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सर्व तयारी करून सुद्धा दुःखी आहोत. चांगली वस्त्र घालून सुद्धा आम्ही अंतःकरणात दुःखी आहोत. आम्हाला वाटत आहे की माझ्या जीवनामध्ये काहीच नाहीये, कोणत्याही प्रकारचं सुख नाहीये, माझं जीवन दुसऱ्यांसाठी आनंदित दिसतं प्रभू, पण मी आतून तुटलेला आहे, थकलेला आहे. प्रभू येशू, अशा या प्रियजनांवर तुझी प्रीती कर. त्यांना प्रभू तुझ्या प्रकाशाने भर, तुझ्या आनंदाने त्यांना तू भर. कारण तू म्हटलास त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये घडू दे. तुझा प्रसाद, तुझा अनुग्रह त्यांच्यावरती होऊ दे. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शांती लाभू दे. त्याच्या जीवनामध्ये फक्त प्रभू येशू तुझा प्रकाश दिसू दे. आम्हाला, आमच्या जीवनाला तू प्रकाशमय कर. यापुढे कोणताही अंधकार त्यांना छाटू नये, कोणता अंधकार त्यांना ग्रासू नये. म्हणून स्वर्गीय अग्नी तुझ्या या वीर्य पोरलेल्या चर्चमधल्या लोकांमध्ये उतरू दे. तुझे पवित्र अग्नीचा स्पर्श त्यांना केला जाऊ दे. तुझा सामर्थ्याने आत्म्याचा स्पर्श प्रभू येशू तुझ्या या प्रिय जनांमध्ये येऊ दे. ज्याप्रमाणे पेंटिकोच्या दिवसामध्ये 120 अग्नीच्या जीवा उतरल्या, त्याप्रमाणे मी तुला विनंती करतो प्रभू येशू, या प्रिय तुझ्या लोकांवरती तुझे पवित्र अग्नी उतरू दे आणि त्यांना शुद्ध पवित्र केलं जाऊ दे. त्यांचे मनचे विचार तू जाणणारा देव आहेस. त्यांनी घेतलेला निर्णय प्रभू येशू तुला मान्य असावा असं दयेने कृपेने कर. आमच्या प्रत्येकाच्या अपराधाची, पापांची क्षमा तू कर. आतापर्यंत आम्ही तुला जाणलं नाहीये, ओळखलं नाहीये, त्या अपराधाची, पापाची तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी आमचे पाय मोकळे कर, आमचे विचार मोकळे कर आणि तुझ्या मंदिरामध्ये आम्हाला शांती मिळू दे असं दयेने कृपेने कर. सर्व तिरस्काराच्या गोष्टीपासून, स्वतःच्या वाईट विचारांपासून आम्हाला तू राग प्रवेशू आणि तुझ्यामध्ये आम्हाला तू लीन आणि नम्र कर. प्रभू मी धन्यवाद देतो आजच्या या नाताळच्या संदेशमध्ये जे वचन आमच्यासाठी दिलंस
ते आशीर्वादित करून या परिवारांचा उद्धार तू कर आणि निराशा काढून टाक आणि एक आशा यांच्या जीवनामध्ये तू निर्माण कर. इथून पुढची वेळ प्रभू येशूच्या नावामध्ये देत आहे. आमेन. ख्रिस्त जन्माचा संदेश अतिशय सुंदर आणि सुटसुट भाषेमध्ये समजलेला आहे आणि खरोखर तो चांगला आहे. मी ब्रदरांचं मनापासून आभार मानतो.